हॅलो गाईज, तुमचं परत एकदा स्वागत माझ्या युट्यूब चॅनल वरती. तर तुम्हाला माहित असेल का आज आहे 13 मे 13 आणि 10वीचा रिझल्ट म्हणजे पलालतास यो 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 फाटलेली आहे गाईज, याची बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि हे भूतानी काय दिवं लावलं त्यात अर्ध्या तासानच समजेल आपल्याला. तर तो आता घाबरला आहे, तो पळाला आहे. तर काय होईल काय माहित नाही, आज काही सांगता येई नाही. कारण अपेक्षा तर याच्यावर्षी काही नाही, फक्त पास होऊन दे. बिचारा घाबरलाय, लय घाबरलाय. आता वाजलं याचा काही नाही होणार, जास्तीत जास्त पास होईल, त्यात जास्त काही नाही होणार. तर आता वाजून 12:15, अर्धा तास आहे. अर्ध्या तासानं तुम्हाला दाखवतं याची फाटलेली रिॲक्शन. आलीच त्याची फाटलेली आहे. आज याचा रिझल्ट न म्हणाले मज्जा येत आहे. मम्मी काय बोलतस? पप्पूचा रिझल्ट आहे आज, काय बोलतस? पास आहे. पासच पाहिजे आपल्याला, दुसरा काही नको. त्याची अपेक्षा पास आहे, टक्केवारी नसलं तर चालतं. कारण त्याची अपेक्षा टक्केवारी मध्ये पासवच आहे. काहीच काय होईल काही माहित नाही. याचा आता समजेल आपल्याला 1 वाजता. सध्या टाइम आहे, अर्धा तास आहे. काय बोलतस? कसं वाटतंय तुला फिलिंग? मना कट्टाला मनाचं मज्जा येते बाबा पक्की. तर गाईस थोड्याच टायमान बघू आपण. टेन्शन नको घेऊ, पास होशील तू, बिंदास पास होशील तू. तर गाईज यो बघा, यो बघू शकता तुम्ही. टेन्शन मध्ये फेफसा पिवायला लागलाय. आणि गाईज काउंट डाऊन करतोय कौशी. कवा टाइम होईल त्याचं टेन्शन घेत आहे. फाटली त्याची दिसते आली. पेप्सा पिवायला लागला, 4-5 पिले असतील. काही बाकी आहे काय? फक्त आणि फक्त 36 मिनिट 35 मिनिट. आणि गाईज मज्जा येणार आहे, खूप जास्त मज्जा. तुला काय वाटतंय बापू, पास होईल का नापास? तुला काय वाटतं? मग गाईज सगळी बघा, पाहुणे रिझल्ट बघायला आलेले आहेत. बापूचा रिझल्ट बघायला एवढी जण आलेले आहेत. किती अपेक्षा आहे? काय कधी 35 भेटू दे. कसं वाटतंय मग तुला? हाय हाय, कधी काउंट डाऊन बाकी आहे? ब्राईटनेस कमी कर. काकूला फुल कॉन्फिडन्स आहे. किती बाकी आहे? 10 मिनिटं गाईज. आम्ही सगळी तर रिझल्ट बघायला थांबलेलो आहोत. 10 मिनिटं नाचा 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 नाचा, मज्जा मज्जा. माझी काठी यंदा टांगवलेली आहे ती. आयसला की रील्स बनवते काठीच्या वर. पप्पू पास झालं मी सदमेन जाईल. सदमेन जाईन बोलता. थांब, धक 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 होते. आपण पहिलाच लगेच बघू, पहिलीच लिंक आपणच ओपन करू. तरी पण 2 बघा रे सगळं बघा. धरा पप्पू दे, मी तुझ्या फोनान बघतोय. माझे व्लॉग बनवतोय मी. सगळे फोना पकडलेले आहेत. आणि अजून 10 मिनिटं बाकी आहेत फक्त. काउंट डाऊन चालू आहे. तुला काय वाटतंय?
काय दजेला दिवे लावला अय्यो. नापास झाला तर मी कुशल पप्पूच्या 2 कानफटात खाली देईन आणि घरी जाईन. आणि 5 झाला तर तरी सुद्धा मी घरी जाईन. पार्टी घेईन. माझी इच्छा अशी आहे की 5 झाला तरी चालेल, नापास झाला तर तो 2 खाणार आहे कानफटात. परत बसणार आहे 10वीला. पेपर होते तेव्हा पप्पू फुल हिंडत होता. हातबीत मोरलेला हातबीत मोर पेपर लिवायला गेलता यो. आणि लिंक आलेली आहे. टिक 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 टिक. कंची जा. जा देवाच्या पायावर टिकल्या बिकल्या लाव चल या. टिकल्या बिकल्या लाव चल. तुझ्या नको बघता माझ्या बघ मला पण नक्की असते. नाही, माझा हात लक्की ऐ पप्पू, माझा हात लक्की आहे. जो मी माझा रिझल्ट बघला मला चांगलाच मार्क पडलं. बार बघू तो बार बघू मग मला चांगलं नाही मार्क पडलं 10वीला 12वीला. मला पडलं माझं हात लक्की आहे. तुला कशी पडलं? तुझी रिझल्ट बोलला 10वीला पोहोचलीस अजून. बघ पण रे माझा हात लक्की आहे 82 भरती. हो, माझ्या पडतं. तेवी 32 44 का? एवी परत बोल. मी तिथं कौशिनी कापलं. पप्पूच्या रिझल्टच्या बाहेर मी उपाध्याला केस नाही कापला. तुमच्यासाठी मी पप्पूसाठी मी केस कापलं. आवरेला केस कापलं. अय्यो बाबा काय मी पाठी मेहंदी नाही काढली. काय काय केलंय आई? काय काय नवस केलं नाही? काय काय नवस केलं? देवाचं गाणे सदम्यान गेलेला आहे गाईज 5 मिनिटं राहिलं तर बघू शकतात सदम्यान. हे 20 32 44. 32 44 मदर नेम. नीट जेव्हा छाया दिसला पाहिजे. अरे आवरे एकदा चुका. काहीच याय नाही थोडा विषय आहे. अरे तुम्ही कट करा सगळे वर किती रिझल्ट बघा एकट्याचा. संतोष नको नाव टाका. झाला 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 माझ्या झाला. नाही झाला. काय बरं रिझल्ट बघतो काय? अरे लिंकू मी जाऊन आलोय. मी नाही काढली. गाईच माहोल शांत आहे. रिझल्ट बघण्यासाठी अरे तुला आंध्रा गाईज कधी क्लिक करून सांग. थांब हा बसा बसा बसा. थांब येईल. अरे कापर बघू. थांब येवतं ते फोटो. 42. बप्पू पास हो गया. बघू शकता गाईज पप्पूचा रिझल्ट आलेला आहे. 42 पडले. फायनली पास झालेला आहे हा माणूस. तर गाईज पप्पूचा तर रिझल्ट लागलाय. आता मी चाललोय वशिनेला कारण त्याची पूजा आहे ना तर मी तिथं चाललोय. तर आता मी तिथं जाऊन भेटतोय तुम्हाला. आता मी चाललो. मी
आता रिझल्ट लागलेला आहे. आता पेढे वाटले जातील. काजू कतली पाहिजे. नाही तवरा मोठाने रिझल्ट लागला आपला. तवरा मोठाने लागला. 90 तरी पडला असतं ना गाईस तर काजू कतली आणली असते आम्ही. 90 पडले सुद्धा मांडव बांधून सत्कार केला असता. गाईस 5 झालाय तो इम्पॉर्टंट आहे. तर चला आता मी वशिनेला चाललोय. तयार जाऊन भेटताय तुम्हाला. लिपस्टिक लावतो. गाईस आता आम्ही वाशिनला चाललो सगळी आणि आम्हाला रस्त्याने भुका लागली. हे बघा आम्ही काय खातो. विमाना खातो विमाना. आणि पाणी नाही आणला न खावायला घेतलाय. नाही अनसुटे लागतात. ही बकरी गाई जाई वासुदला तो पूजाला. आणि ही बघा इथं काय करतात. ही बघ ही बघ. आम्ही आता जांभला पाडायला घेतले. भरले ना यांच्या इकडची सगळी जांभूल सगळं घराजवळ प्रत्येक घराजवळ जांभलीचं झाड आहे. प्रत्येक घराजवळची जांभला अशी भरली. आता पियू दीदी इथं मेकअपला आली. आम्ही तिथे सोबत आलो आणि आम्ही इथं येऊन जांभला पाडतो. ती परली ती साईडला ठेव. यो मेन माणूस पाडणारा. तर तुम्हाला दाखवते अख्खं झाड भरलंय. नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. दाखव प्रसाद. चालू आहे प्रसाद मेडबाय मामी. अजून ड्रायफ्रुट्स टाकायच्यात का? हा. आणि तिथे यांची पूजा चालू झाली. आणि इथं प्रसाद बनवतात. बघा आपल्या इथे काय सांगितलेलं आहे देवाला कसं करायचं आहे. तर केळी दूध शुद्ध तूप साखर घालायचा म्हणजेच काय तर केळी दूध शुद्ध तूप म्हणजे काय गाईचं तूप म्हणजे आपण जे घी म्हणतो गोवर्धन सगळं आपण घी म्हणतो ते. आपण काय करतो आज तुम्ही प्रसाद कुठं तो सांगत मला माहिती नाही. गाईला काढणार आणलं तू प्रसाद तूप कुठं आणलं होतं. प्रसाद बनवायला तूप कुठं आणलं. गाईचं काय काढला गायचं तूप बघा. दोन लोक सांगत आहे ना आपण एवढा खर्च करतो का नाही. आज लग्न करायला आपण किती मोठा खर्च केला. आपला स्टेज आपण काय संगीत एवढा मोठा सगळा खर्च केला काय ना आपण. पण आपण छोट्यासाठी गोष्ट चुकतो असं सांगतो. बघा काय होतं गाईचं दूध मिळतं 700 ते 800 रुपये किलो मिळतं गाईचं दूध. 800-900 तसं आपण दूध त्याप्रमाणे तूप आहे. आणि डालडा मिळतो 100 का 150 रुपये किलो बरोबर. तर आपण तेवढा विचार करतो की देवाला चालतंय. पण माणसाला आता खायला बघा आपल्याला आपलं जेवण शिजतंय. वरण भात भाज्या पापड लोणचं काहीतरी गोड सगळं असं काही जेवायला माणसाला. देवाला त्याला आपण काय करतो विचार करतो. 800 रुपयाचा तूप नको डालडा 100 रुपयाचा चालतंय. होतं काय असं म्हणजे आपण मुद्दाम करत नाही. म्हणजे आपल्याकडून होतं तसं करू नका. गाईचं तूपच आणायचं आहे प्रसाद बांधायला. असं किती आपल्याला 1,000 रुपये खर्च आला आता आपल्याला किती कमी होणार आहे. होईल का आपण एवढा खर्च दाखवले खर्च केलाच की नाही लग्नाला. त्याच्याकडे 1,000 रुपयांनी खर्च आला तर काय आपल्याला कमी होणार आहे का. त्याच्याकडे इथे बसलेले बाहेर बसलेले अजून गावाकडे पण ऐकत असेल सगळ्यांनी ऐकायचे. त्यांच्याकडे कधी कोणाकडे सत्याने पूजा असेल घरी तर प्रसाद बनवायला हे गाईचं तूपच आणायचं. गायला आणायचा नाही कारण की गायला पहिल्यापासून नाहीये. गायला आत्ताय म्हणजे काय म्हणतात कृत्रिम बनवलेला म्हणजे माणसाने बनवलेला गाडला आहे. एखाद्या त्या वनस्पतीला जो चीज निघतो त्याची कापासून गायला बनवला जातो. पण गाईचं तूप हे पहिल्यापासून आहे त्यामुळे गाईचं तूपच वापरायचं आहे. आपल्याला पुढेही असं झालंय की जर गव्हाचा रवा नाही मिळाला तर तांदळाचा रवा घ्यायचा आहे. साखर नाही मिळाली तर गूळ घ्यायचा आहे. पण शुद्ध तूप नाही मिळेल तर डालडा घ्या हे सांगितलं नाही का. डालडा हा अस्तित्वात नव्हता असतो ना होतं. गाईचं तूप तेल
तेच होतं, बाकी काही नव्हतं. डालडा हा आपण बनवलेला आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे प्रत्येक लक्षात ठेवायचं की कोणीही डालडा वापरायचा नाही पूजेला, गायचं तुपच आणायचं आहे. सुवर्णाची कमलेवर माळा गळा, आई रखमाबाई राणी या सकळा, ओवाळी तो राजा विश्वाचा वळा. शंकरा हो स्वामी शंकरा, वाळू भावकिलो वाळू तुमकर गौरा, जय देव कर गौरा गौरा. जेवण झाले? नाही बघा, मोबाईल न बघता येतंय, कॉपी पेस्ट चालणार नाही, तर दंड घेतला जाईल. न बघता नाव येतंय आणि जो दाखवेल त्याच्याकडे म्हणून पैसे घेतले जातील. आणि सगळ्यांनी सांगतो दाखवा, नाव ऐका दादाला सांगतो असं सगळ्यांनी. आठव आठव घ्या लवकर. घ्या. बघा माझ्या पिढीचा चेहराही खूप हसला, माझ्या पिढीचा चेहराही खूप हसला, टेन्शन प्रॉब्लेम क्षणभरात विसरा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कलियुगातलं कलियुग नाव आहे. घ्या. तू नाव नाही? कलियुगातलं नाव आहे का? कोकणामध्ये शेवट नाव येतं, पहिल्याचं नाव नाही. घ्या. येऊशाताई? घ्या लवकर. घ्या घ्या माहित करू. घ्या. जेवणाचा नैवेद्य आणा, संचार केला असतो तो नैवेद्य आणि तो प्रसाद एका ताटात. हा तू करायचा. आहे का? घ्या. हा. चला. हा माईक असं जवळ द्यायचं. साल्डर आवाज गेला पाहिजे. साल्डर आवाज आहे हवे. हे बघू. ताईंनी पहिला येतं मग आणि डोक्यावरनं घेताना पदर खरा म्हणजे डोक्यावरनं असं तो पाहिजे. गाईज पहिलेच पंक्तीला बसली, पाहुण्यांना जेवून द्यावाचा तर. हा पत्रवली तर येऊ दे, जेवायलाच बसलोय मी. आय पहिलेच पंक्तीला र मी पण बसलोय तशी. मी पहिले पंक्तीला बसायचा फायदा सगळा भेटलाय मला. बघा पहिलेच पंक्तीला बसले. नाही काहीच नाही, भात नाही आला अजून. अय भात आण. एकदा जेवली तरी दुसरी पत्रवली घेऊन आज चालली गपचूप जेवायला. पोऱ्याला घेऊन चालले बनवायला. जेवला आणि जेवण नवरीची भावसांची कामा लग्नात ही अशी असतात. फ्लॅशमार्क दिसवणे तोंड त्याचा. आईच पप्पू पाच झालाय आमचा, त्याची आम्हाला त्याने आईस्क्रीम आणली. आणि बघा चला आता घरात जाऊन खाऊ आपण त्या. चल बाबू पप्पू पास होय गया. स्वतःची याने बा स्वतःच्या कारल्या पिशवींशी इकडे बा. स्वतःची कारलीस का पिशवींशी? ना पिशवी माझ्यावर दिली. आगाव आगाव मिताश. पप्पू पास हो गयाची आईस्क्रीम आणली पप्पूने. ज्यूस माझा आहे. ज्यूस माझा आहे तो पल्पीवर.
एक वन मम्मीला दे वन आईला दे. जा दे. हा माझी आहे ती. आईला दे ती, मम्मीला दे ती नऊ ज्यूस. थिंक बाबू. तुझी कुठे आहे? पकडते हा. मग पाजी होणार ना. कोण होणार? काय दे माझी आईस्क्रीम परत. हे मी तास होणार आता. का दोन दोन खाशील का तू? जे मम्मीची जे नको मम्मीला जे मम्मीची नको. कोणचा पोऱ्या कोणता पोऱ्या? अरे वा शाबास. थँक्यू. बाबू कोणच्या पोरी दीदीच्या नाही? कोणचा पोऱ्या कोणचा? हा उई उई कर आईला. आईला उई उई कर आईला. आईचा पोऱ्या. काय तिला बोल. काय काय कोणचा पोऱ्या? कोणचा पोऱ्या तू? कोणता पुऱ्या? ही कोण आहे? कोणची? हा, रियाची मम्मी. बाबू